मराठी माणसाच्या घरांच्या प्रश्नावरून विधान परिषदेमध्ये जोरदार खडाजंगी। विरोधकांकडून गद्दार शब्दाचा वापर। तर गद्दार कोणाला म्हणतो, बाहेर ये तुला दाखवतो। शंभूराज देसाई यांनी अनिल परब यांना खडसावलं। कॅबिनेट मंत्री संजय शिरसाटांना आयकर विभागाची नोटीस। तर मी काही गैर केलेलं नाही, नोटीसीला उत्तर देणार, शिरसाट यांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री शिंदेंचा काल दिल्ली दौरा। सूत्रांची माहिती, दिल्ली दौऱ्यामध्ये शिंदेंनी बड्या नेत्यांची भेट घेतल्याचीही माहिती। महाराष्ट्राच्या विकासासंदर्भात शिंदे दिल्लीला गेले असतील, उदय सामंतांची प्रतिक्रिया। तर सरकारमध्ये गँगवॉर सुरू, कहाणी सांगायला शिंदे दिल्लीत गेले असतील, पटोलेंचा निशाणा। महाराष्ट्राच्या विरोधामध्ये गरळ उकळणाऱ्या निशिकांत दुबेचा मुंबईतील खारमध्ये आलिशान फ्लॅट। दुबेने 2009 मध्ये 1,60,00,000 फ्लॅट खरेदी केल्याची माहिती। बीएमसी सह सर्व पालिका ठाकरे बंधूंनी एकत्र लढाव्या असा लोकांचा दबाव। संजय राऊत यांची प्रतिक्रिया। तर महाविकास आघाडीमधून कुणीही अजून बाहेर पडलेलं नाही, राऊतांची स्पष्टोक्ती। खासदार संदीपान भुमरे यांच्या भावजईवर प्रशासन मेहरबान। मद्य परवाना ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया जलद गतीने राबवल्याचा आरोप। औरंगाबाद खंडपीठातील याचिकेमुळे फाईलचा वेगवान प्रवास समोर। नीरा भाईंदरमधील मराठी मोर्चा रोखण्याचा प्रयत्न भोवला। पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची तडकाफडकी बदली। निकेत कौशिक नवे आयुक्त असतील। फडणवीसांनी महासंचालकांना आंदोलनासंदर्भात विचारणा केली होती। दक्षिण मुंबईमधील कर्नाल पूल आता सिंदूर नावाने ओळखला जाणार। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते पुलाचं लोकार्पण। दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची अनुपस्थिती। 75ची शाल अंगावर पडते, याचा अर्थ आता थांबावं असा असतो। मोहन भागवतांच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण। एका पुस्तक प्रदर्शनाच्या कार्यक्रमात मोहन भागवत यांचं मोठं विधान। सप्टेंबर महिन्यामध्ये मोदी 75 वर्षांचे होत आहेत। आरएसएस मोदींना निवृत्त होण्याच्या वारंवार सूचना देते। मोहन भागवतांच्या विधानाचा दाखला देत संजय राऊत यांचा मोदींवर निशाणा। राजकीय निवृत्तीनंतर नैसर्गिक शेती करणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी निवृत्तीनंतरचा प्लॅन सांगितला। तर मनात निवृत्तीचे विचार येणं हे देशासाठी शुभ संकेत, राऊतांचा टोला। उपमुख्यमंत्री शिंदे ओरिजिनल शिवसेना, तर अजितदादा ओरिजिनल राष्ट्रवादी घेऊन बाहेर पडले। फडणवीसांची प्रतिक्रिया। तर कायद्याच्या चौकटीमध्ये राहूनच नार्वेकरांनी योग्य न्याय दिला असं विधान।